पाण्याचा फोर्स लय आहे हो. प्लॉट आहे, प्लॉट आहे. संदीप पांडे इथं माझे प्लॉट असून गट नंबर 27 सूर्यानगर येथे प्लॉट आहेत. लोकशाही दिनानिमित्त माननीय कलेक्टर साहेबाला अर्ज दिला होता, त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर मनपा आयुक्त यांना पण नालाचं पाणी साफ करून द्या म्हणून केलं होतं. त्यानंतर माननीय तहसीलदार यांना पण दिलं होतं निवेदन, पण त्यांनी पण काहीच केलं नाही. त्यांनी BDO मार्फत एक पत्र निघालं ते की ग्रामसेवक यांना ते पत्र प्राप्त झालं, तरी पण ग्रामसेवकानं सुद्धा काही कारवाई केली नाही. त्याच्यानंतर आम्ही नाला यशोविहारच्या साईडनं काढा इच्छितो, तर यशोविहारवाले विरोध करत आहेत. इकडून काढायला होतं काही शेत मालक विरोध करत आहे. तरी आम्हाला न्याय मिळावा, अन्यथा आम्ही हे नाला बंद करू. पाणी कुठं जायचं ते जाईल, आमचा काही संबंध राहणार नाही. बाजूच्या गल्लीवाल्याचा आरोग्याचा धोका आहे, घाणीचे साम्राज्य वाढण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाला एक विनंती आहे आमची अखेर की याची दखल घ्यावी. सूर्यानगर सर्वे नंबर 27F वाडी बुजुर्ग येथे हे नाला आहे. हे नाला आतापर्यंत आम्ही खूप वेळेस यांच्यावर पाठपुरावा केला, ग्रामसेवकाकडे गेल्या, सरपंचाकडे गेल्या, महानगरपालिकेत गेल्या की भाई नाल्याचं काहीतरी विल्हेवाट लावा. आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने आम्ही खर्च करू, नाली काढून देऊ, पण याला मार्ग दुसरीकडे काढून द्या, कारण का आमचे प्लॉट आहे त्याच्यामध्ये आणि इथं वस्ती आहे. या नाल्याच्या आजूबाजूने पूर्ण भरलेले लोक आहेत राहणारे, लहान लहान लेकरं आहेत, मच्छर खूप येत आहेत. हा पाणी पुऱ्या नांदेडहून दीपनगर, पुन्हा काबरानगर, वामननगर, ज्ञानेश्वर नगर, यशनगरी इथून पूर्ण पाणी ड्रेनेजचं याच्यात मिसळलेलं आहे. आणि त्यातल्यात नगरपालिकेचं जे वॉटर फिल्टर आहे इथं काबरानगरला जलशुद्धीकरण केंद्र, त्याचं पाणी याच्यामध्ये सोडलेलं आहे आणि त्याच्यासोबत हा ड्रेनेजचं पाणी लोकांनी याच्यात जोडलेलं आहे. हे दोन्ही मिळून पाण्याचा प्रवाह जास्त आहे इथं. आणि पाणी इथं 12 हमीश इथंच वाहायला आणि लोक याच्यामध्ये कचरा बिचरा टाकून या पूर्ण आमच्या गल्लीमध्ये पाणी घुसायलं. त्याच्यामुळं पाणी इथं तुंबून राहायला आणि रोज मच्छर बिच्छर व्हायला आम्ही खूप हे केलं. तरी प्रशासनाने याच्याकडून जरा हे करून आमच्या जनतेला न्याय द्यावा.